हॅलो एव्हरीवन, आज मी फर्स्ट स्टँडर्डसाठी व्हिडिओ बनवते आहे. त्यांना फायनल एक्झामसाठी प्रॅक्टिस पेपर दिलेला आहे फर्स्ट स्टँडर्डला. तर त्याच्यामध्ये 2 टाईपचे क्वेश्चन्स आहेत. पहिला आहे विथ ॲबॅकस विदाऊट फॉर्म्युला. ओके, म्हणजे ॲबॅकसवर करायचं आहे आणि त्याच्यात फॉर्म्युला नसणार आहे. आणि सेकंड क्वेश्चन आहे विथ ॲबॅकस विथ फॉर्म्युला, म्हणजे त्यांचे आत्तापर्यंत जेवढे फॉर्म्युले झालेत त्याच्यावरती त्याचेच हे सम्स दिलेले आहेत त्या फॉर्म्युल्यांचे. ओके, तर आता पहिल्यांदा आपण बघूया. आधी तर ॲबॅकस लेफ्ट हँडनी होल्ड करून राईट हँडनी झूम केलेले आहे. आता आपण सम स्टार्ट करूया विथ ॲबॅकस विदाऊट फॉर्म्युला. ए नंबर सम बघा. बाकी मुलांना माहिती आहे ॲबॅकसवर बीट्स कसे घ्यायचे. थर्ड पॉईंटवरती युनिट प्लेसवरती आपण बीट्स घेणार आहे. लोअर बीट्स आहेत त्याची व्हॅल्यू 1 1 असते, म्हणजे हे टोटल 4 बीट्स आहेत. अप्पर बीटची व्हॅल्यू 5 असते. ओके, ए नंबर सम ॲड 6 5 अँड 1 6. ॲड 1 न्यू बीट घ्यायचा आहे. ॲड 1 अगेन ॲड 1 न्यू बीट. देन लेस 3 मीन्स 3 बीट कट. देन व्हॉट इज द आन्सर 5. अप्पर बीटची व्हॅल्यू 5 मीन्स आन्सर इज 5. नेक्स्ट सम करताना फक्त जेवढे बीट समोर दिसत आहेत तेवढेच जागेवर न्यायचे. ओके, बी नंबर सम ॲड 5 5 घेतला. ॲड 1 1 बीट घ्यायचा. अगेन ॲड 1 मग अजून एक 1 बीट घ्यायचा. लेस 5 मीन्स अप्पर बीट 5 कट, म्हणजे अप साईडला नेला. देन व्हॉट इज द आन्सर 2. नाव नेक्स्ट सम करताना तेवढेच बीट्स खाली आणलेत. ॲड 4 4 बीट्स वरती घ्यायचे. ॲड 5 अप्पर बीट 5. लेस 4 मीन्स 4 बीट कट, एकदम कट केले तरी चालतात. देन ॲड 2. देन व्हॉट इज द आन्सर अप्पर बीट 5 6 7 7. ओके, नाव नेक्स्ट सम ॲड 3 3 बीट्स. लेस 1 1 कट. ॲड 2 म्हणजे न्यू बीट्स घ्यायचे 2. देन ॲड 5 अप्पर बीट 5. देन 5 अँड 4 9. नेक्स्ट ई नंबर सम ॲड 2 अगेन ॲड 2. ॲड 5 लेस 7 5 6 7 कट. आन्सर इज 2. नेक्स्ट एफ नंबर सम ॲड 1 ॲड 2 म्हणजे नवीन बीट्स घ्यायचे 2. देन ॲड 1. देन आफ्टर ॲड 5. देन हाऊ मच बीट्स इज देअर 9. देन 9 इज द आन्सर. नेक्स्ट जी नंबर सम ॲड 5 ॲड 2, म्हणजे इथे साईन नसेल त्याला आपण ॲड म्हणतो आणि मायनसचं साईन असेल तर त्याला लेस म्हणतो. ओके, देन ॲड 1 अगेन ॲड 1. देन व्हॉट इज द आन्सर 9. जी नंबर आन्सर इज 9. नाव नेक्स्ट एच नंबर ॲड 3 ॲड 1 लेस 2 2 बीट कट. देन ॲड 1. आन्सर इज 3. नेक्स्ट ॲड 5 अप्पर बीट 5. ॲड 1 लेस 5 म्हणजे अप्पर बीट 5 कट करायचा. देन ॲड 1 म्हणजे नवीन एक बीट घ्यायचा 1. आन्सर इज 2. नेक्स्ट बघा जे नंबर ॲड 9 5 4 9. लेस 1 1 बीट कट. लेस 3 3 बीट अल्सो कट. देन ॲड 2 म्हणजे 2 बीट्स अपसाईड. आन्सर इज 5 6 7. ओके, नाव के नंबर सम ॲड 6 5 1 6. ॲड 3 3 बीट्स घेतले. लेस 4 डायरेक्ट केले कट 4 बीट्स. देन ॲड 2 2 बीट्स डायरेक्ट. आन्सर इज 5 6 7. ओके, नाव नेक्स्ट सम बघा एल नंबर ॲड 1 ॲड 8 8 कसं घेणार मग अप्पर बीट 5 हा नाही काउंट करायचा. नेक्स्ट घ्यायचा 6 7 8. देन लेस 2 2 बीट कट. देन ॲड 1. देन व्हॉट इज द आन्सर सी 5 6 7 8. नेक्स्ट एम नंबर सम ॲड 2 ॲड 6 5 1 6. लेस 5 अप्पर बीट 5 कट. देन ॲड 1 1 बीट घेतला. देन आन्सर इज 4. नाव नेक्स्ट बघा एन नंबर सम ॲड 1 ॲड 8 5 हा नाही काउंट करायचा. अगेन 6 7 8 किंवा 5 3 8 असं लक्षात ठेवायचं. देन लेस 5 5 कट.
then less 3, 3 cut, answer is 1. N number answer 1. आता O number बघा, add 1, add 5, add 3. हा मी काउंट करत नाही आहे, खालचे बीट्स घ्यायचे 3, then less 5, upper beat 5 cut, answer is 4. O number answer is 4. Now next बघा P number, add 2, add 5, less 6, 6 कसे कट करणार, आधी 5 कट करणार, 5, 6, then add 3, 3 beats न्यू घ्यायचे, answer is 4. P number answer is 4. Now Q number, add 6, 5, 1, 6, add 3, 3 beats घेतले डायरेक्ट, less 5, 5 cut, then less 4, 4 also cut, answer is 0. Now next R number sum, add 7, 5, 6, 7, less 5, 5 cut, less 1, 1 cut, again less 1, 1 cut, answer is 0. Now next S number, add 1, again add 1, then add 2, 2 beats घ्यायचे न्यू, then less 1, 1 beat cut, answer is 3. Okay, now next T number, add 4, add 5, upper beat 5, less 3, 3 beat cut, 1, 2, 3 beat cut, then add 1, म्हणजे अजून एक 1 beat घ्यायचा, हा नाही काउंट करायचा, नवीन अजून एक घ्यायचा, answer is 5, 6, 7. Okay, first line done. Now second line, A number sum, add 6, 6, 5, 1, 6, then less 6, 5, 6 cut, then add 3, 3 beats घेतले, then add 1, answer is 4. A number answer is 4. Now next B number sum, add 8, 5, 6, 7, 8 किंवा 5, 3, 8 असं लक्षात ठेवलं तरी चालेल, less 5, 5 cut, then add 1, then add 5, answer is 5, 4, 9. B number answer is 9. Now next C number sum, add 9, 5, 4, 9, less 8, 8 कसं कट करणार, 5, 6, 7, 8 किंवा 5, 3, 8 कट असं म्हटलं तरी चालेल, then add 3, न्यू बीट, then less 4, 4 cut, answer is 0. C number 0. Now D number sum, add 8, less 7, 5, 6, 7 cut, then add 5, then less 6, 5, 1 cut, answer is 0. Next add 9, 5, 4, 9, less 8, 5, 6, 7, 8 cut, then add 3 direct, then add 5 direct, answer is 9. E number answer is 9. F number, add 7, 5, 6, 7, less 6, 6 cut, 5 cut, 6 cut झाले, then add 5, then less 1, 1 also cut, answer is 5, upper beat 5. Next G number, add 2, add 7, 7 कसे घेणार, आधी 5, मग हे 2 नाही काउंट करायचे 2 बिट्स, नेक्स्ट घ्यायचे 2, 6, 7, ओके, then less 4, 4 beat cut, then less 5, 5 also cut, answer is 0. G number answer is 0. H number sum, add 5, then add 3, then less 7, 7 cut, 5, 6, 7 cut, then add 2, 1, 2, answer is 3. Next बघा I number, add 5, add 2, less 7, 5, 6, 7 cut, then add 1, answer is 1. Next J number, add 4, less 3, add 8, 8 कसे असतात, 5, 3, 8 एकदम घेतले तरी चालेल, then less 1 direct cut, answer is 5, 3, 8. Next बघा K number, add 7, less 6, 5, 1, 6 cut, add 5, less 5, answer is 1. K number 1. Next L number sum, add 1, add 8, 5, 3, 8, less 7, 5, 6, 7 cut, then add 1, answer is 3. L number 3. M number, add 2, add 7, 5, 6, 7, less 4, 4 cut, less 5, 5 also cut, answer is 0. Now N number sum बघा, add 6, 5, 1, 6, add 3, less 7, 7, 5, 6, 7 cut,
then add 2, 2 bits direct, answer is 4. Next, O number, add 9, less 8, 5, 6, 7, 8 cut, then add 3, 3 direct, then add 5 direct, answer is 5, 4, 9. O number answer is 9. Now P number sum, add 8, then less 7, 5, 6, 7 cut, then add 3, 3 direct, then less 1, 1 also cut direct, answer is 3. Next Q number है, add 9, 5, 4, 9, then less 3, 3 cut, then add 1, 1, again add 1, answer is 5, 3, 8. Now next बघा R number sum, add 9, 5, 4, 9, less 6, 5, 6 cut, add 5 direct, less 8, 5, 6, 7, 8 cut, answer is 0. R number 0. The S number बघा, add 3, add 6, 5, 6, then less 7, 5, 6, 7 cut, then add 2 direct, answer is 4. T number बघा आता, add 5, add 4, less 4, 4 cut, add 2, 2 bits घेतले, answer is 5, 6, 7. तर हे आता झाले विथ ॲबॅकसचे विदाउट फॉर्म्युल्याचे सम्स, विथ ॲबॅकस विदाउट फॉर्म्युला. ओके, आता त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे विथ ॲबॅकस विथ फॉर्म्युला. ओके, म्हणजे याच्यात फॉर्म्युले असणार आहेत. तर मुलांना फॉर्म्युले शिकवलेले आहेत स्मॉल सिस्टरचे आणि बिग सिस्टरचे 9 फॉर्म्युले. तर आता आपण डायरेक्ट सम सॉल्व करूया, कारण मुलांना फॉर्म्युला माहिती आहे. तरी त्यांना नोटबुकमध्ये एकदा मी लिहायला सांगेल, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता मी सम करून दाखवते विथ ॲबॅकस विथ फॉर्म्युला. ए नंबर सम बघा, ॲड 2, 2 बिट्स घेतले, ॲड 5, 5 डायरेक्ट, देन लेस 2, 2 बीट डायरेक्ट कट. आता इथे फॉर्म्युला नाही आला, म्हणजे असं काही नाही आहे की प्रत्येक याच्यात फॉर्म्युला येईलच. ओके, आन्सर इज 5. नेक्स्ट बघा बी नंबर, ॲड 4, देन ॲड 1. आता इथे 1 होतात का? नाही. मग 1चा फॉर्म्युला मुलांना माहिती आहे, त्यांच्याकडनं घेतलेत पाठ करून, तरीसुद्धा मी सांगते. 1चा फॉर्म्युला आहे ॲड 5 लेस 4. 1चा फ्रेंड 4 आहे, ॲड 5, 5 घ्यायचा आणि लेस 4, 4 कट, आन्सर इज अजून लेस 1 पण आहे खाली, है ना. ॲड 1 केले आपण, ॲड 5 लेस 4. आता लेस 1 आहे, म्हणजे ॲड 1चा काय होता? ॲड 5 लेस 4. त्याचा ऑपोजिट लेस 1चा असणार आहे, लेस 5 ॲड 4, आन्सर इज 4. नेक्स्ट ॲड 9, 5, 4, 9, लेस 4, 4 कट, लेस 1. बघा मगाशी पण आपण लेस 1चा फॉर्म्युला केला होता, लेस 5 ॲड 4, आन्सर इज 4. सी नंबर 4. डी नंबर सम, ॲड 1, लेस 1, 1 कट, देन ॲड 5. तर इथे फॉर्म्युला नाही आला, आन्सर इज 5. नेक्स्ट बघा ई नंबर सम, ॲड 4, देन ॲड 6. आता 6 हा बिग सिस्टरमध्ये फॉर्म्युला आहे, मग 6चा फ्रेंड 4 आहे, म्हणजे फॉर्म्युला काय झाला बिग सिस्टर 6चा? ॲड 10, 10 कुठे घेतात? सेकंड लाईनला, ॲड 10 आणि 6चा फ्रेंड 4, 4 कट, ॲड 10 लेस 4, देन ॲड 5 डायरेक्ट होतात युनिट प्लेसवर, आन्सर इज 1, 5, 15. ओके, नाव नेक्स्ट बघा ॲड 3, एफ नंबर, ॲड 3, ॲड 2. आता 2 नाही होत, खाली 1 बीट शिल्लक आहे, मग 2चा फॉर्म्युला काय आहे? ॲड 5 लेस 3, 2चा फ्रेंड 3, मग ॲड 5 लेस 3, देन लेस 1, लेस 1 नाही होत, मग लेस 1चा फॉर्म्युला लेस 5, 5 कट आणि ॲड 4, 1चा फ्रेंड 4, आन्सर इज 4. ओके, नेक्स्ट बघा जी नंबर, ॲड 5, ॲड 3, लेस 4. आता लेस 1 नाही, लेस 4 आहे, मग लेस 4चा फॉर्म्युला काय आहे? लेस 5 ॲड 1, 4चा फ्रेंड 1, म्हणजे 5 कट करायचे आणि 1 ॲड करायचे, आन्सर इज 4. ओके, जी नंबर 4. एच नंबर बघा, ॲड 6, 5, 1, 6, लेस 2. लेस 2चा फॉर्म्युला, लेसच्या फॉर्म्युल्यात आपण 5 लेस करतो. ओके, म्हणजे लेस 5 आणि 2चा फ्रेंड 3, ॲड 3, लेस 5 ॲड 3. नंतर काय? ॲड 3 आहे, ॲड 3 नाही होत,
युनिट प्लेसवरच करायचं आहे ना सिंगल नंबर. मग ॲड 3चा फॉर्म्युला काय आहे? ॲड 5. ॲडच्या फॉर्म्युल्यात 5 ॲड होतात आणि 3चा फ्रेंड कोण आहे? 2. लेस 2 झालं. आन्सर इज 5, 6, 7. ओके. आय नंबर सम. ॲड 5 लेस 1. अगेन लेस 1 नाही होत, मग लेस 1चा फॉर्म्युला लेस 5 ॲड 4. देन ॲड 3. आता मगाशी पण केला होता आपण 3चा फॉर्म्युला काय? मग ॲड 5 लेस 2. 3चा फ्रेंड 2 कट. आन्सर इज 7. नाव नेक्स्ट बघा जे नंबर ॲड 7. 5, 6, 7 लेस 2. 2 कट केले. लेस 1. आता बघा अगेन 5 आहे आपल्याकडे. लेस 1 नाही होत, मग लेस 1चा फॉर्म्युला काय आहे? लेस 5 ॲड 4 है ना. 1चा फ्रेंड 4. आन्सर इज 4. नेक्स्ट बघा के नंबर सम. ॲड 6. 5, 6 लेस 3. आता लेस 3 करायचे. लेस 3चा फॉर्म्युला काय? मग लेस 5. लेसच्या फॉर्म्युल्यात 5 लेस होतात बरोबर. लेस 5 आणि 3चा फ्रेंड कोण आहे? 2. ॲड 2. देन आफ्टर ॲड 6. 5, 1, 6. देन व्हॉट इज द आन्सर? 5, 4, 9. ओके. के नंबर 9. एल नंबर बघा आता ॲड 8. 8 बिट्स घेतले. लेस 4. लेस 4 नाही होत. लेस 4चा फॉर्म्युला काय आहे? मग लेस 5 आणि ॲड 1. 4चा फ्रेंड 1 आहे ना. ॲड 1. देन लेस 1. 1 डायरेक्ट कट होतो. आन्सर इज 3. एल नंबर आन्सर इज 3. नाव एम नंबर बघा आता. ॲड 7. 5, 6, 7 लेस 5. 5 कट. देन ॲड 3. ॲड 3 नाही होत, मग 3 ॲडच्या फॉर्म्युल्यात आपण 5 ॲड करतो. लेसच्या फॉर्म्युल्यात 5 लेस करतो. मग आता ॲड 3 करायचे आहेत, म्हणजे काय करणार आपण? ॲड 5 आणि 3चा फ्रेंड 2 कट. ॲड 5 लेस 2. आन्सर इज 5. नेक्स्ट बघा एन नंबर. ॲड 4. अगेन ॲड 4 नाही होत. अगेन 4चा फॉर्म्युला आहे पण ॲडचा आहे, म्हणजे ॲड 5 आणि 4चा फ्रेंड 1 कट. ॲड 5 लेस 1. देन लेस 1 डायरेक्ट कट. आन्सर इज 7. एन नंबर 7. ओ नंबर बघा. ॲड 4. ॲड 3. 3चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 2. लेस 4. लेस 4चा फॉर्म्युला लेस 5 ॲड 1. आन्सर इज 3. ओ नंबर 3. पी नंबर बघा. ॲड 2. ॲड 4. ॲड 4चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 1. देन लेस 1 अगेन आहे. आन्सर इज 5. पी नंबर 5. क्यू नंबर बघा. ॲड 1. ॲड 6. 5, 1, 6. देन लेस 3. लेस 3चा फॉर्म्युला लेस 5 ॲड 2. आन्सर इज 4. आता आर नंबर बघा. ॲड 6. 5, 1, 6 ॲड 3. 3 डायरेक्ट होतात. देन लेस 2 डायरेक्ट कट. इथे फॉर्म्युलाच नाही आला, म्हणजे असं काही नाही की प्रत्येक सममध्ये फॉर्म्युला पाहिजे. नाव एस नंबर बघा. ॲड 8. देन लेस 4. लेस 4चा फॉर्म्युला लेस 5 ॲड 1. देन ॲड 8. आता 8चा फॉर्म्युला काय आहे? बिग सिस्टर आहे ना, मग बिग सिस्टर 10 नंबर आहे, म्हणजे ॲड 10 सेकंड रॉडवर येणार. ॲड 10 आणि 8चा फ्रेंड 2 लेस 2. आन्सर इज 1 to 12. ओके. आता नेक्स्ट बघा. टी नंबर. ॲड 4. देन ॲड 3. 3चा फॉर्म्युला काय येणार? मग ॲड 3 नाही होत ना, मग 3चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 2. देन ॲड 4. ओके. आता बघा 4चा फॉर्म्युला आपला काय होता स्मॉल सिस्टरचा? ॲड 5 लेस 1 बरोबर. पण आता 5 तर खाली आहे की नाही, डाऊन साईडला आहे, म्हणजे ॲड 5 नाही होणार. मग आपल्याकडे 4चा अजून एक फॉर्म्युला आहे की नाही, बिग सिस्टरचा. बिग सिस्टर कोण आहे? 10. मग फॉर्म्युला कसा होणार? ॲड 10 आणि 4चा फ्रेंड बिग सिस्टरमध्ये कोण आहे? म्हणजे 10 घ्यायचे फिंगर्स आणि 10मधून 4 फिंगर क्लोज केले तर 6 राहिले की नाही, म्हणजे 4चा फ्रेंड 6 आहे, म्हणजे ॲड 10 लेस 6. आन्सर इज 11. मी नंतर फॉर्म्युल्याचा एक वेगळा व्हिडिओ पाठवेल की त्याच्यात फॉर्म्युला कसा तयार होतो ते शिकवलं आहे. ओके. आता नेक्स्ट लाईन बघा. लास्ट लाईन. ए नंबर सम. ॲड 9. 9 बिट्स घेतले. आधी व्यवस्थित बिट्स करून घ्यायचे सगळे जागेवर. ॲड 9. 9 घेतले. अगेन ॲड 9. आता बिग सिस्टरचा आहे 9चा फॉर्म्युला ॲड 10 लेस 1. देन ॲड 8. 8चा फ्रेंड 2 आहे ना, 9चा 1 होता म्हणून ॲड 10 लेस 1 केलं.
आता ॲड 8चा फॉर्म्युला ॲड 10 लेस 2. देन अगेन 9 आले, परत ॲड 10 लेस 1. आन्सर इज सेकंड लाईनला 3 बिट्स, युनिट प्लेसवर 5, म्हणजे किती आन्सर झालं 3 5 35. ओके, नेक्स्ट बघा बी नंबर ॲड 2. ॲड 8, अगेन ॲड 8 नाही होत, ॲड 8चा फॉर्म्युला ॲड 10 लेस 2. देन ॲड 2 डायरेक्ट, देन ॲड 5 डायरेक्ट. मग किती आन्सर आलं बघा 1 आणि इकडे किती आहेत 7, म्हणजे 1 7 17. ओके, नाव नेक्स्ट सी नंबर बघा आता ॲड 3. ॲड 7, आता 7 नाही होत आहे की नाही, बिट्स 1 आणि 6च आहेत. मग 7चा फॉर्म्युला काय आहे ॲड 10 आणि 7चा फ्रेंड 3 लेस 3. देन ॲड 5 डायरेक्ट, लेस 2, आता लेस 2 नाही होत, मग लेस 2चा फॉर्म्युला स्मॉल सिस्टर लेस 5 ॲड 3. आन्सर इज 1 3 13. सी नंबर 13. तर डी नंबर बघा ॲड 8. ॲड 5, ॲड 5 नाही होत, ॲड 5चा फॉर्म्युला काय मग ॲड 10 लेस 5. देन ॲड 3, ॲड 3चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 2. देन लेस 1 1 डायरेक्ट कट. आन्सर इज 1 5 15. नाव नेक्स्ट ई नंबर बघा ॲड 3, अगेन ॲड 3, मग 3चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 2. अगेन ॲड 3 डायरेक्ट होतात. देन ॲड 9, ॲड 9चा फॉर्म्युला ॲड 10 लेस 1. आन्सर इज 1 8 18. इकडे 1 इकडे 8. ओके, नेक्स्ट बघा एफ नंबर ॲड 8, अगेन ॲड 8. ॲड 8चा फॉर्म्युला ॲड 10 लेस 2. देन ॲड 1, देन लेस 2. लेस 2 डायरेक्ट कट होतात युनिट प्लेसवर. आन्सर इज 1 5 15. सिंगल नंबर नेहमी युनिट प्लेसवरच करायचं आणि जर नंबर नाही होत तर मग फॉर्म्युला यूज करायचा. ओके, जी नंबर सम बघा ॲड 2. देन ॲड 3, 3 नाही होत, मग 3चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 2. देन ॲड 5 पण नाही होत, ॲड 10 लेस 5. देन ॲड 8, 8 डायरेक्ट होतात, 5 3 8, म्हणजे आन्सर किती आलं 1 8 18. नेक्स्ट बघा आता एच नंबर ॲड 5. ॲड 3 डायरेक्ट, ॲड 9, 9 नाही होत, 9चा फॉर्म्युला ॲड 10 लेस 1. देन लेस 3, लेस 3 पण नाही होत, मग लेस 3चा फॉर्म्युला लेस 5 ॲड 2. किती आन्सर आहे 1 4 14. एच नंबर 14. आय नंबर बघा ॲड 9 लेस 8, 5 3 कट. देन ॲड 4, मग आता 4चे तर 2 फॉर्म्युले आहेत, ॲड 5 लेस 1 आणि ॲड 10 लेस 6. मग आता बघायचं 5कडे, 5 वर आहे की नाही, म्हणजे ॲड 5 लेस 1 होईल, ॲड 10 होतील, पण लेस 6 होईल का नाही, म्हणजे स्मॉल सिस्टरचा फॉर्म्युला येणार 4चा ॲड 5 लेस 1. देन अगेन ॲड 4, आता डायरेक्ट होतात. आन्सर इज 9. आय नंबर आन्सर इज 9. नाव जे नंबर सम ॲड 6, ॲड 5, ॲड 5चा फॉर्म्युला ॲड 10 लेस 5. देन ॲड 4, ॲड 4चा फॉर्म्युला परत तोच येणार की नाही, कारण 5 वर आहे, ॲड 5 लेस 1. देन लेस 1, लेस 1 इकडे नाही करायचे, इथे 1 आहे नाही इथे म्हणून कराल, युनिट प्लेसवरच करायचं सिंगल नंबर, आणि नाही होत ना मग फॉर्म्युला यूज करायचा लेस 5 ॲड 4. आन्सर इज 1 4 14. नाव नेक्स्ट के नंबर ॲड 4. देन ॲड 3, 3 नाही होत, 3चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 2. लेस 7 डायरेक्ट कट, ॲड 9 डायरेक्ट. आन्सर इज 9. के नंबर 9. एल नंबर बघा आता ॲड 9 5 4 9 लेस 6, 5 6 कट. देन ॲड 2, ॲड 2चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 3. देन ॲड 1 डायरेक्ट. आन्सर इज 6 है ना. एम नंबर बघा आता ॲड 7, ॲड 2 डायरेक्ट होतात, ॲड 8, ॲड 8 नाही होत, ॲड 8चा फॉर्म्युला काय मग ॲड 10 लेस 2. देन लेस 7, 7 डायरेक्ट कट होतात है की नाही. आन्सर इज 1 0 10. एन नंबर बघा आता ॲड 8 5 3 8 लेस 5 डायरेक्ट कट, ॲड 2 नाही होत, ॲड 2चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 3. देन ॲड 4 डायरेक्ट. आन्सर इज 5 4 9. एन नंबर आन्सर 9. ओ नंबर बघा आता ॲड 9 लेस 6 5 6 कट, ॲड 2 2चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 3. देन लेस 5 डायरेक्ट कट. आन्सर इज 0. ओ नंबर 0. ओके, आता पी नंबर बघा ॲड 3,
ॲड 2, 2चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 3. देन ॲड 5चा फॉर्म्युला ॲड 10 लेस 5. देन ॲड 2 डायरेक्ट. आन्सर इज 12. P number 12. Q number add 5 less 5 add 1 add 7 5 6 7. आन्सर इज 8. फॉर्म्युला नव्हता याच्यात. नेक्स्ट बघा R नंबर ॲड 1 ॲड 4. ॲड 4चा फॉर्म्युला कोणता येणार? 5 वर आहे म्हणजे स्मॉल सिस्टर ना. ॲड 5 लेस 1. देन ॲड 3 डायरेक्ट. देन ॲड 8. ॲड 8चा फॉर्म्युला ॲड 10 लेस 2. आन्सर इज 1 6 16. R नंबर 16. आता S नंबर बघा ॲड 7 5 6 7 लेस 6 5 1 कट. ॲड 3 डायरेक्ट होतात. ॲड 4 नाही होत. 4चा फॉर्म्युला ॲड 5 लेस 1. आन्सर इज 8. नेक्स्ट लास्ट नंबर T नंबर ॲड 1 ॲड 4 ॲड 5 लेस 1. अगेन ॲड 4 डायरेक्ट होतात. देन ॲड 7. 7चा फॉर्म्युला काय आपला ॲड 10 लेस 3. आन्सर इज 1 6 16. ओके. तर आता आपलं हे संपूर्ण पेज सॉल्व झाले. तुम्ही पाहिजे तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे मुलांच्या आन्सर्स चेक करायला. आणि मी फॉर्म्युला कसा तयार होतो त्याचा एक छोटा व्हिडिओ अजून एक पाठवून ठेवेल की जेणेकरून ज्यांना फॉर्म्युला नसेल कळला तर त्यांनी तो व्हिडिओ परत बघा आणि फॉर्म्युले लर्न करा पहिल्यांदा आणि मग पेज सॉल्व करा. ओके. ऑल द बेस्ट एव्हरीवन.